नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे की शिक्षक भरतीचा म्हणजेच TAIT सिलेबस अभ्यासक्रम काय असतो याबद्दल सविस्तर चर्चा करायची आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा आल्यानंतर किंवा जाहिरात आल्यानंतर अभ्यास करून चालणार नाही। परीक्षेच्या अगोदर पासून अभ्यास नियोजनबद्ध असेल तरच या 200 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला मार्क मिळवता येणार आहेत। या 200 पैकी साधारण आता 130 टार्गेट धरून चला। तुम्हाला शिक्षक व्हायचे ना, किमान 130 150 पर्यंत सुद्धा मेरिट जाऊ शकतं। आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे। मागच्या 2022 किंवा 2017च्या एक्झामला कॉम्पिटिशन तुलनेने कमी होतं, पण येणाऱ्या आगामी 2025च्या परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन जास्त असणार आहे। जून किंवा जुलै या महिन्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे, कारण फेज 2 राहिलेला आहे। फेज 2 झाल्यानंतर नवीन बिंदू नामावली मागून रिक्त पदसंख्येनुसार जागा भरल्या जातील। साधारण 15,000 जागा भरल्या जातील मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला तयार राहायचे आगामी परीक्षेसाठी। चला मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास त्यानंतर त्याच क्लासचं रेकॉर्ड आणि विद्यार्थी मित्रांनो एकही लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड भेटणार नाही, सर्व लाईव्ह क्लासच्या माध्यमातून भेटणार आहे। तर आपले बॅच चालू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी नक्की करायचे। तत्पूर्वी जे विद्यार्थी आपला कोर्स जॉईन केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी कमेंट म्हणून सांगायचंय कसा आहे आपला कोर्स, शिकवण्याची पद्धत, मी जे काही मॅथ रिझनिंग शिकवतो ते तुम्हाला समजतंय का, खऱ्या अर्थानं तुम्ही सक्सेस होण्याच्या मार्गावर आहात का, मला कमेंट मध्ये जाहीररित्या सांगितलं तरी काही अडचण नाही। चला मित्रांनो, चालू करून देऊ सिलेबस बाबत। आता अभ्यासक्रम जर विचारात घेतला, अभ्यासक्रम त्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे तुमचा अभ्यासक्रम हा पहिली ते 10वी वर्ग च्या धर्तीवर असेल आणि आपली परीक्षा घेते IBPS। आता काही लोक म्हणतात की IBPS परीक्षा घेणार नाही, पण महाराष्ट्र सरकारमध्ये जी काही DGPचे सरकार आहे, बऱ्याच म्हणजे महापरीक्षेनंतर निवडलेली कंपनी आहे IBPS। देवेंद्र फडणवीस 100% मित्रांनो IBPS लाच कॉन्ट्रॅक्ट देणार, गॅरंटी के साथ। कारण त्यांच्या सर्व काही परीक्षा आता ज्या काही घेत आहेत, आता सुद्धा परीक्षा चालू आहेत, ज्या की ICDS असेल किंवा बाल विकास असेल, समाज कल्याण असेल, या सर्व परीक्षा या IBPS घेते। म्हटल्यानंतर शिक्षक भरती सुद्धा IBPS कडे दिली जाणार आहे। त्या पॅटर्ननुसार आपल्याला शिकणं गरजेचं आहे। सिलेबस कडे जाऊ आपण। आता सिलेबस जर बघितलं मित्रांनो, त्यांनी बौद्धिक चाचणी ठेवलेली आहे, जास्तीची करून बुद्धिमत्ता घटकाला जास्त वेटेज दिलेलं आहे। आता बुद्धिमत्ता घटकामधले कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। चला मित्रांनो, अगोदर आपण घेऊ लँग्वेज। तुम्हाला या 2 लँग्वेज मध्ये प्रश्न येणारच, 100% विचारले जाणारच आहेत। त्यामुळे या 2 लँग्वेजला 30 गुण देण्यात आलेले आहेत। किती? 30। मराठी व इंग्रजी याच्यामध्ये तुम्हाला व्याकरण व शब्दसंग्रह असे 2 भाग करायचे, त्यांना अभ्यासायचे। कोणते कोणते? व्याकरण व शब्दसंग्रह याचे 2 भाग करून तुम्हाला अभ्यासणं आवश्यक आहे। त्यासाठी 30 गुण आहेत। मग व्याकरणामध्ये जे काही प्रयोग असेल, समास असेल, शब्दजाती असेल, क्रियापद असेल, क्रियाविशेषण असेल, शब्दयोगी असेल, उभयान्वयी हे सर्व विचारलं जाणार आहे मित्रांनो मराठीमध्ये। किती क्वेश्चन असतील? 15 क्वेश्चन। तसेच इंग्रजीमध्ये व्होकॅब्युलरी व ग्रामर वर प्रश्न विचारले जातात। ग्रामर मध्ये चेंज वाईज असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, त्यानंतर डिग्री असेल, टेन्स असेल, यावर प्रश्न आलेले दिसून येतात। त्यातले शब्दसंग्रह व्होकॅब्युलरी मध्ये तुम्हाला ऍडम्स असतील, फ्रेज असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, त्यानंतर मित्रांनो तुमचे अपोजिट वर्ड असेल, सिनॉनिमस असतील, फिगर ऑफ स्पीच असेल, अशा बरेच क्वेश्चन तुम्हाला व्याकरण व शब्दसंग्रहावर विचारला जाणार असतो। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस नुसार तुमचा सिलेबस म्हणजे तुमचे विषय, या विषयातील प्रश्न येणार आहेत म्हटल्यानंतर आपल्याला ते विषय अभ्यासणं गरजेचं आहे A to Z पर्यंत। आणि तेच आपण विद्यार्थ्याकडून करून घेतोय। बेसिक लेवलच माहित नसेल त्याला ऍडव्हान्स शिकून काय उपयोग आहे? किती लोकांचा अभ्यासाच्या टच मध्ये आहेत रे आपले?
85% लोक अभ्यासाच्या टच मध्येच नाहीत आणि ते लोक काय करतात, हाय लेवलचं शिकून बसतात. अरे हाय लेवलचं कधी शिकायला पाहिजे, आपल्याकडे बेसिक जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाच प्रश्न जमणार नाही आणि आपल्याला मार्क येणार नाहीत. आणि मागच्या भरतीमध्ये पण तीच गत झाली आणि 100+ मार्क असणारे विद्यार्थी फक्त होते मित्रांनो 34,000 पकडून चला. 31,000 का 32,000चा असा आकडा आहे, पण आपण 34,000 पकडून चलू. किती म्हणजे 50% पेक्षा कमी मार्क मिळवणारे. पण या भरतीमध्ये नक्कीच तुमचा मार्किंगचा स्कोर वाढलेला असेल. टेट मध्ये कमी मार्क येणारे, TIT टेट मध्ये कमी मार्क येणारे, जे की तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये असणार आहेत, ज्यांची नियुक्ती झाली नाही ते तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये असणार आहेत. फ्रेशर भरती डबल झाली म्हणजे अलर्ट झालेले लोक ते सुद्धा तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये असणार आहेत. मित्रांनो, MPSC करणारा सुद्धा विद्यार्थी आपल्या क्लासच्या पुढे फिक आहे, लक्षात घ्या. कारण आपलं बुद्धिमत्ता आणि गणित हा विषय एवढा स्ट्रॉंग करायचा आहे की जबरदस्त करणं गरजेचं आहे. मित्रांनो, MPSC 5-5, 6-6 वर्ष करणारे माझ्या जवळच्या संबंधातले लोक होते जे की काही कुठला क्लास केले नाहीत, त्यांना पॅटर्न माहित नाही, अभ्यासक्रम माहित नाही, त्यांना मार्क सुद्धा 80, 85, 105, 110 असे मार्क आलेले आहेत. मित्रांनो, म्हणजे हे मार्क खरं लागण्याची मार्क नाहीत. पुरुष मंडळी लक्षात घ्या, तुमचं बुद्धिमत्ता जेवढं स्ट्रॉंग होईल, तुम्हाला गणित जेवढं चांगलं जमेल, तेच विद्यार्थी इथे टिकलेले आहेत. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो कल आवड समायोजन. दुसरा विषय काय, कल आवड समायोजन. आणि त्याने याला एक व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट अँड व्यक्तिमत्व विकासावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. म्हणजे या विषयामध्ये काय असणार तर तुमचं CDP सुद्धा असणार आहे. बालमानसशास्त्र तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तसेच विद्यार्थी मित्रांनो, विकास व्यक्तिमत्व विकासावर तुम्हाला प्रश्न विचारले. तुम्हाला हे केस स्टडी दिली जाते, केस स्टडीवर प्रश्न विचारले जातात. जर मुलं गोंधळ करत असतील तर तुम्ही जाऊन धपा माराल का, खाली लगेच ऑप्शन असतील 1, 2, 3, 4 यापैकी कोणतं निवडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आपली सतसत विवेक बुद्धी किती जागृत आहे हे समजण्यासाठी हा विषय ठेवलेला आहे त्यांनी 30 गुणासाठी. आणि तुमचं सोशल अवेअरनेस सामान्य ज्ञान कसं आहे, GS GK म्हणून विशेष ठेवलेला आहे. सामान्य ज्ञान म्हणजे तुम्ही GS GK तुमचं कसं आहे यासाठी 30 गुण ठेवलेले आहेत. आता राहिलेले जे काही 110 गुण आहेत ते आहेत मित्रांनो मॅथ आणि रिझनिंगचे. त्यामध्ये रिझनिंग म्हणलं तर रिझनिंगचा विषय केला, बुद्धिमत्ता या घटकासाठी त्यांनी ठेवलेला आहे वेटेज 80 गुणाचं. किती, 80 गुणाचं. आणि मॅथ साठी ठेवलेलं आहे, गणितासाठी ठेवलेलं आहे मित्रांनो वेटेज 30 गुणाचं. म्हणजे साधारणपणे आपले येथे 200 गुण तयार होणार आहेत. आता मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीत सर आम्हाला जे मोजकच आहे ते शिकून आम्ही मार्क मिळवू शकतो का? 100% मिळवू शकता, पण मार्गदर्शन योग्य करणारा माणूस तुमच्याकडे आहे का? तो नसेल, आता सबस्क्राईब करून ठेवा. लगेच व्हॉट्सअप करायला हरकत नाही. आपण व्हॉट्सअप करा म्हणजे मला काय होईल, तुम्हाला माझं तुम्हाला स्टेटस दिसेल, तुम्हाला प्रत्येक गोष्ट अपडेट भेटून जाईल. तुम्ही लगेच मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे. आणि संपर्क क्रमांक हा व्हॉट्सअप क्रमांक आहे व कॉलिंग क्रमांक आहे. मी स्वतःच शिकवतो मित्रांनो. बाकी ठिकाणी काय होतं की तुमचा कॉल घेणारा वेगळाच व्यक्ती, शिकवणारा वेगळाच व्यक्ती, टीम मधला वेगळाच व्यक्ती शिकवते, त्याला काही समजत नाही की कोणत्या विषयाला कोणतं शिकवावं. आणि सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक म्हणजे तलाठी, त्यानंतर समाजसेवा, त्यानंतर बालविकास अधिकाऱ्याचे जे काही लेक्चर आहेत ते, MPSC चे पोरं, तलाट्याचे पोरं, पोलीस भरती, सगळ्यांना एकच मॅथ दिलं जातं, सगळ्यांना रिझनिंग एकच दिलं जातं आणि त्याचं पण रेकॉर्ड दिलं जातं. आपल्याकडे तसं नाही मित्रांनो. मी माझी 2021 पासून, जून 2021 पासून पहिली बॅच पडली आज तागायतपर्यंत 2021 ची TET, त्यानंतर TAIT एक्झाम 2022, त्यानंतर 2024 ची TET एक्झाम ज्यामध्ये आपले 3000 विद्यार्थी पास झालेले आहेत. आणि आता मित्रांनो TAIT एक्झाम 2025 यासाठी बॅच चालू आहेत. सध्या आपल्याकडे 1500 विद्यार्थी आहेत जे की महाराष्ट्रातील कोणत्याच क्लासवर नसतील मित्रांनो. अशा पद्धतीने या परीक्षेसाठी स्पेशली तयारी करणारे आपल्याकडे विद्यार्थी असतात. त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळंच कॉन्फिडन्स. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस 2022 मध्ये
जे की म्हणजे सोशल सायन्स वाल्यांनी, सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्रवाल्यांनी माझ्याकडे 164 मार्क घेऊन पहिला आला हो. कशामध्ये 164 मार्क मिळवले. ज्याला मॅथचं भानच नसतं, 10वी पासून मॅथच नसतं, असे विद्यार्थी सुद्धा आहेत. आणि आपल्याकडे हायेस्ट लेवल म्हणजे 43व्या वर्षी सुद्धा एखादा शिक्षक महिला होऊ शकते, आपण का नाही? 22व्या वर्षी सुद्धा एखादी महिला शिक्षक होऊ शकते 1 ते 5 पर्यंत, आपण का नाही? टीईटी क्रॅक करणार आज आत्ता परवा माझी स्टेटस बघत असाल तर एक 42 वर्षाची महिला टीईटी क्रॅक केलेली आहे. म्हणजे आपण जे देतोय ते विद्यार्थ्यांना जे की मोजकं आणि व्यवस्थितरित्या, जे की आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी परीक्षेमध्ये मार्क घेतले पाहिजे. तुमचं बेसिक कच्चं असेल, ऍडव्हान्स शिकून काय उपयोग आहे? त्याचं एक्झाम ओरिएंटेड शिकून काय उपयोग आहे? बेसिक, ऍडव्हान्स, एक्झाम ओरिएंटेड या सर्वांचा संगम करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण या कोर्सला जॉईन करू शकता. आता सिलेबसच्या बाबतीत तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचे. सिलेबसच्या बाबतीत जर विचारात घेतलं, तुमचा सिलेबस म्हणजे विषय. तुम्हाला अशी अनुक्रमणिका दिली जात नाही की अनुक्रमणिका हे आहे आणि डायरेक्टली तुम्ही एवढं करून या आणि तुम्हाला मार्क पडतील. तुमचे विषय मराठी, इंग्रजी, कल आवड समायोजन म्हणजेच बालमानसशास्त्र, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित हे तुमचे विषय आहेत. त्याच्यासाठी दर्जेदार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या लेवलचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि आपलं आयबीपीएसच्या पॅटर्ननुसार मार्क मिळवणं तेवढंच गरजेचं आहे. आपण गेल्या वर्षी पूर्णपणे ब्लाइंड होतो, तरी पण आपले विद्यार्थी लागले. कसं? त्यांना संपूर्ण सिलेबस शिकवला. अरे शेकडेवारी, नफा तोटा, भागीदारी प्रमाण, त्यानंतर कमिशन, दलाल, सर्व गोष्टी शिकवल्यानंतर परीक्षेला आपण सामोरं गेलो. म्हणजे प्रत्येक कंटेंट जर शिकायचं असेल तर आपल्या गृह अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि येणारे आगामी प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.